तर्फे आज एक अर्ज जाहीर करीत आहोत। तो अर्ज आहे स्मार्ट मीटर संदर्भात किंवा लाईट मीटर संदर्भात किंवा विविध समस्यांबाबत हा अर्ज आम्ही जाहीर करत आहोत आणि वंचित बहुजन आघाडी याचे सौजन्य आहे। विषय असा आहे की मागील काही काळामध्ये मागील वर्ष 2 वर्षापासून जे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्या स्मार्ट मीटरमध्ये लोकांच्या कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता किंवा त्यांना पूर्वसूचना न देता किंवा मग घरी कोणी नसताना या लोकांनी काय केलेले आहे की जबरदस्तीने ते मीटर लावून गेलेले आहे आणि ते मीटर लावल्यानंतर भरपूर लोकांचे जास्त प्रमाणात बिल यायला लागले। ज्या लोकांचे पहिले 1500 यायचं, 500 यायचं, कोणाचे 700 यायचं, त्या लोकांचे 5,000, 7,000, कोणाचे लाख रुपयावरती बिल येत आहे। म्हणजे ही मुजुरी आणि ही लूटमार जे करीत आहेत या बिलाच्या नावाखाली किंवा मीटरच्या नावाखाली, मुळात हे जे मीटर आहे ते जे नवीन कनेक्शन असतील किंवा शासकीय कार्यालय असतील किंवा कंपन्या असतील हे त्यांच्याकरिता हे मीटर लावण्यासाठी सक्तीचं होतं। पण हे लोक काय करत आहेत की सर्वसामान्यांच्या घरामध्ये ते मीटर लावून ते जुने मीटर काढून घेतले आणि हे मीटर लावून दिले का की त्यांना काय सांगण्यात आलं की हे अनिवार्यच आहे। मुळात ते अनिवार्य नसताना ह्या लोकांनी जबरदस्तीने मीटर लावलं। पण ज्या लोकांनी मीटर लावलं ज्यांच्याकडे 500,000 रुपये बिल यायचं त्यांना 5,500, 7,000, 20,000 रुपये काही बिल येत आहे आणि ज्या वेळेस तिथं तक्रारी घेऊन गेल्या तर मुळात ते लिखित तक्रारी घेत नाही, ते यांच्याकडून त्यांच्याकडे पाठवतात, त्यांच्याकडून त्यांच्याकडे पाठवतात आणि ते थोडेफार काही कमी करून दिले। मुळात तो काय भाजीपाला नाही आहे की कमी करायला जास्त करायला। जे तुम्ही मीटर लावलेले त्याच्यामध्ये जर का आम्हाला कळतच नाही राहिलं की नेमकं ते रिडिंग किती येतं आहे, बिल दिवसाभरामधून किती वापरलं जातं आहे, तरी ठीक आहे की 500, 1000, 2000 जर पहिले बिल यायचं आता 2-3 हजार येतं आहे, समजू शकतो की उन्हाळा आहे। पण काही लोकांचं असं आहे की नवीन मीटर लावल्यानंतर त्यांचं सरळ मोठ्या प्रमाणात बिल येतं आहे आणि भारतामधून विविध राज्यामधून या मीटरला विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे। ज्या मीटरसाठी आम्ही पैसे भरतोय ते मीटर आमचं आहे आणि त्याचे हक्क अधिकार जे आमचे आहेत त्यानुसारच मीटर नवीन बसवणे किंवा ते मीटर आता जे लावलेले आहेत ते काढणे। तर यासाठी आम्ही हा अर्ज जाहीर करीत आहोत। तर कृपया आम्हाला संपूर्ण शहरामधील तालुक्यामधील नागरिकांना विनंती आहे हे अर्ज आपण भरावेत। हे अर्ज 3 ठिकाणी द्यायचे आहेत भरून आणि त्याची जी ओसी असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवावी। आणि दुसरी गोष्ट हे अर्ज तुम्हाला विविध पत्रकारांमार्फत मिळतील किंवा झेरॉक्सचे दुकान असेल त्यांच्याकडून मिळतील किंवा आमच्यामधून तुम्ही कोणालाही विचारू शकता। हा अर्ज जो आहे तो कायदेशीररित्या बनवलेला आहे। भविष्यामध्ये जेव्हा आपण कोर्टात जाऊ तर हा कोर्टमध्ये पण टिकेल। याच्यामध्ये 20 कायदा 2003, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 आणि इलेक्ट्रिसिटी निमित्त जे काही कायदे आहेत त्या कायद्याचे याच्यामध्ये समावेश केलेला आहे। जे आपले हक्क आहेत, जे आपले अधिकार आहेत ते अधिकार हक्क याच्यामध्ये आपण मेन्शन केलेले आहेत की कुठल्याही प्रकारे आता जे काही स्मार्ट मीटर लावलेले असतील ते तात्काळ काढण्यात यावे, आमचे पूर्वीचे मीटर ते बसवण्यात यावे आणि कोणतेही मीटर बसवण्यापूर्वी आपण पहिले तर पूर्वसूचना द्यावी, लेखित द्यावी। आता काही लोकांचं असं होतं आहे की जे बिल लावलेले आहेत मीटर लावलेले नवीन मीटर ते मीटर लावून गेले आणि काही लोकांना अतिशय म्हणजे जे ज्यांना 1500, 500, 1000 जे बिल यायचं त्यांना आता 3000, 5000 बिल येत आहे। आता समजून घ्या ते बिल जे आहे ते 5-7 दिवसांपूर्वी तिची तारीख होती मीटर बिल भरण्याची, तर त्याच्या अगोदरच त्यांचे मीटर बंद करण्यात आलं आणि ते मीटर बंद करण्यात आलं ते जेव्हा त्यांना कळवण्यात आलं की आमचे मीटर बंद झालेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं की तुमचे मीटर का बंद झालेले आहे की त्याच्यामधलं जे रिचार्ज आहे किंवा तुमचे जे बिल आहे ते तुम्ही भरलं नाही म्हणून आम्ही कट केलेलं आहे। घरात आता सध्या स्थितीला उन्हाळा आहे, 10 वेळेस 15 वेळेस लाईट जात असते, त्याच्यानंतर जे मीटर बिल भरलं नाही ऑटोमॅटिकली तिकडून कट करण्यात येतात। म्हणजे ही जीवन आवश्यक जी सुविधा आहे तर याच्यामध्ये आमचं म्हणजे बिल भरणं किंवा मीटर लावणं याच्यामध्ये आमचं कुठलाही काही म्हणजे समस्या ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे ऐकल्या जात नाही आणि तात्काळमध्ये ते मीटर कट करून देणं, लाईट बिल जे आहे ते त्याच्यावरती व्याज लावणं मोठ्या प्रमाणामध्ये, जे बिल आहेत ते आम्हाला समजेल अशा प्रकारे बिल द्यावं आणि एक पैशांचा हिशोब तो आम्हाला मिळावा आणि त्यानुसारच आम्ही बिल भरू। नाहीतर हे मीटर मुळात आम्ही हा अर्ज जो दाखल करतोय तर सगळ्यांना विनंती करतोय की आपण हे अर्ज भरावेत आणि मोठ्या प्रमाणात भरून याच्या ज्या ओसी असतील त्या ओसीची झेरॉक्स आमच्यापर्यंत पोच करावी। आपण भविष्यामध्ये यावर
मोर्चा आपण काढू आणि प्रशासनाला दाखवून देऊ की या ठिकाणी आपलं राज्य आहे आणि आपण इथे राज्यकर्ते आहेत. आपल्यानुसारच आपल्यासाठीच कायदा सुव्यवस्था कायदे तयार होतात, पण ते आमच्यासाठी न होता ते इतरांच्या सोयीसुख सुविधासाठी होतात. शासनाच्या अधिकारी यांच्यासाठी हे कायदे बनवले गेलेत का, असा एक प्रश्न येतोय आमच्या मनामध्ये. तर आता आम्ही ही लढाई खूप मोठ्या प्रमाणात घेऊन जाणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. तर कृपया मोठ्या संख्येने याच्यामध्ये आपण अर्ज भरावेत आणि प्रशासनाला ते पाठपुरावा करावा आणि त्याची ओळख आम्हाला द्यावी. तर आपल्या काही समस्या असेल तर आम्हाला संपर्क करू शकतात. धन्यवाद.